चला टॉस जिंकलाय तो दुर्वा इलेव्हन घरकुल संघाने निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय आमचे भूपेंद्र भोईर. यस आणि यानंतर बघा हा सामना संपल्या शिरडोन संघाला विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे. वेळ आयोजकांची सूचना आहे की थांबणार नाहीये. हा सामना संपण्याच्या अगोदर आपल्याला इथे उपस्थित राहायचं आहे. शिरडोन संघाने आपण याची नोंद घ्या. आयोजकांनी जी सूचना सांगितलेले ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू. बोले आपण मॅच करे ऐकूया प्रवीण अर्जुने सर आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच राहिलाय दीपक. संदीप जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संदीप या आपण मॅन ऑफ द मॅच आपण संदीपला देऊया. 19 धावा आणि एक षटकामध्ये एक धाव देताना 3 विकेट. यस भूपेंद्र भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते संदीप जाधव याला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. अभिनंदन संदीप, मस्त खेळ पण सामना चित्त थरारक होता. शेवटच्या मोमेंटला मात्र सामना इथे विजय संपादन केलाय. चला जाऊया दुसऱ्या राऊंड मधील या मॅच कडे. एकही सामना न खेळता अंश इलेव्हन केरडे संघ खरं तर दुसऱ्या फेरीमध्ये आलाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. परंतु नक्कीच संघांनी पेंदर आयोजकांचं खरं तर आभार मानूया आपण, कारण असा निर्णय सध्याच्या घडीला आयोजकांनी घेणं हे फार कठीण गोष्ट आहे. खरं तर मी तर म्हणेन एखाद्या संघाला बाद करणं आणि शिस्त फार महत्वाची आहे आणि ती शिस्त या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खांदा संघ या स्पर्धेमध्ये वेळेमध्ये उपस्थित दाखल झालेलं नाही आणि त्या संघालाच आपण या स्पर्धेमधून खरं तर बाद घोषित केलंय आणि त्याचमुळे खेरडे संघाला मात्र पुढचा प्रवास बाय मिळाले आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा सामना मात्र सुरू होतोय तो घरकुल संघाच्या विरोधामध्ये. आणि जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण अर्जुने सरांचा आवाज. थँक्यू. हॅलो, धन्यवाद दीपकजी पाटील सर. सामन्याला होते सुरुवात काय दमदार झाली आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे गरंगळत 4 धावांन करतात. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, मात्र इथे या ठिकाणी दमखम दाखवलाय. हॅलो,
यावेळेला समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा जोरकस प्रहार. खरं तर जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत की काय. यावेळेला हलकासा ओव्हरपिच चेंडूवाडी याही चेंडूवरती केलाय दमदार प्रहार. क्षेत्र निवडलंय वाडिश लॉंग ऑफ रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमण. खरं तर ज्या गोलंदाजांना मागील सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक ऑलमोस्ट एका धावेचं हाताळलं त्याच गोलंदाजावरती अर्थातच संदीप या गोलंदाजावरती मात्र इथे हल्ला बोल केलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 आक्रमक स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळालेत. मिड विकेट रिजन मधून डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. एकूणच ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी ही मैदानावरती साकारावी लागेल. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलंय. यावेळेला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. तर एकूण धावसंख्येचा विचार केला या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. अंश 11 खेरणे विरुद्ध दुर्वा 11 घरकोर या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला कमबॅक आहे. पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी संदीप जाधव मात्र या षटकामध्ये कमबॅक करताना पहिल्या 2 चेंडूवरती अनएक्सपेक्टेड आक्रमण या गोलंदाजावरती पाहायला मिळालं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न थेट फेकी. खरं तर आवश्यकता होती का. सचिन टिके थोडासा संयम बरतणं गरजेचं आहे. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच वावंजे संघ परंतु दुर्दैवाने वावंजे संघ आता मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. या स्पर्धांचं हे नॉकआउटचं फॉर्मॅट आहे. इथं तुम्हाला प्रत्येक सामना हा जिंकावाच लागेल आणि जर का तुम्ही या ठिकाणी पराभवाला सामोरा गेलात तर मात्र या स्पर्धेला देखील तुम्हाला मुकावं लागतं. निमंत्रित संघांना दिला गेलेला प्रवेश आणि त्या प्रवेशाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली संधी. पुन्हा एकदा जोरकस प्रहार. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर जातोय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक या षटकातील हा 3रा चौकार. 3 चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाची सांगता होती आहे. शेवट देखील गोड केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा. इट्स 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. 4 षटकांची ही लढत आहे. अंश 11 खेरणे संघ म्हटला तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील अनेक स्पर्धा गाजवणारा, अनेक टायटल्स आपल्या नावावरती करणारा आणि एकूणच आपल्या नावाचा दरारा नेहमीप्रमाणे या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील राखणारा हा अंश 11 खेरणे मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुर्वा 11 घरकुल संघाचा विचार केला तर गोलंदाजी धारदार आहे. हे आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच धारदार गोलंदाजीवरती अंश 11 खेरणे संघाच्या आघाडीच्या फलंदाजाने केलेलं जे आक्रमण आहे ना ते आक्रमण मात्र कुठेतरी तो जो आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाला थोडंसं खिंडार पाडणारं ठरलं. विकेट येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये दबाव निर्माण करायचा असेल, दबावजन्य परिस्थिती जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर मात्र रेग्युलर इंटरव्हेलला विकेट्स घेणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. विकेट टेकिंग ॲबिलिटी प्रत्येक गोलंदाजाकडे आहे. प्रत्येक गोलंदाजीचा विकल्प जो या ठिकाणी वापरला जाईल दुर्वा 11 संघाकडून यावेळेला रिव्हर्स स्वीप. कमालीचं टायमिंग आहे. आत्मविश्वास पूर्ण फटका आणि हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकामध्ये आले 3 चौकार. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय हा दमदार षटकार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 20 या सांघिक धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला. आक्रमकता या दोनही खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आक्रमक मुद्रेनं आक्रमक खेळ करण्यासाठी यावेळेला आव्हान कडवं असणार आहे. दुर्वा 11 घरकुल संघाचा जर आपण विचार केला तर यावेळेला आव्हान कडवं असणार आहे आणि याची सुरुवात मात्र अंश 11 खेरणे संघाने केली आहे. अवघ्या 7 चेंडूंमध्ये 20 धावा धावफलकावरती आल्यात. इथे देखील काय घडतंय मैदानाच्या आत. सचिन टिके एक जबरदस्त ॲथलीट आहे. चेंडू अडवला गेला. शॉर्ट थर्डमॅनला
30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवला गेला. 2 महत्वाच्या धावा धावफलकावरती रोखल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 22 धावा. धावसंख्येला आकार देताना एक भली मोठी धावसंख्या धावफलकावरती उभा राहायची. 2 सर्वोत्तम फलंदाज अंश 11 खेरडे संघाचे मैदानाच्या आतमध्ये वातावरण जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटसाठी अतिशय पोषक असं वातावरण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून एकूणच जर पाहिलं तर यावेळेला रेस होणारी ही डिलिव्हरी होती. खांद्यांचा वापर केला गेला. षटक क्रमांक 2 हाताळला जात आहे. गोलंदाज आहेत आदित्य आठवले. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिल्या सामन्यातील गोलंदाजी आठवावी लागेल आदित्यला आणि त्या प्रकारचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, मोठा फटका खेळण्याचा मानस, लीडिंग एज आणि यष्टीरक्षकानं कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. विकेट नंबर 1, फर्स्ट ब्रेक थ्रू या ठिकाणी मात्र आदित्यनं मिळवून दिलाय आपल्या संघाला. अक्षय बाद झालेत. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. धाव फलकावरती धावा असताना 22 हे पहिलं किंदार मात्र फलंदाजीला पडतंय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. 10वी खास करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असतो. अगदी या वेळच्या शिक्षण पद्धतीच्या मानानं 10वीला आपण जरूर महत्त्व देऊयात. परंतु ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेला 10वीला खूप महत्त्व होतं, अनन्यसाधारण महत्त्व होतं. आणि त्यामुळे आवाजाच्या मर्यादा देखील आहेत आणि गीते इथून मात्र डीजे मध्ये वाजवली जाणार नाहीये. तर आयोजकांनी या गोष्टींचा देखील मी म्हणेन की खूप चांगला. आणि सचिन टिके मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील सर्वाधिक बिझी डिपार्टमेंट जर कोणता असेल ना तर ते गुन्हे शाखा आहे. आणि गुन्हे शाखामध्ये कार्यरत असताना क्रिकेटला फारसा वेळ त्यांच्याकडून देणं पॉसिबल नाहीये. परंतु जे ॲथलेटिझम या मैदानावरती दाखवलं ना, जो खिलाडू वृत्ती त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि जो खेळ दाखवलाय खास करून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वाखाणण्याजोगा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला आउटसाइड द ऑफ चेंडू अपर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. खरं तर चेंडू साईड झाला नव्हता की काय, अगदी चेंडूच्या दिशेनं झेपावला. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सेफ लँडिंग आणि सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणखीन 4 धावा धावफलकावरती येत आहेत. या 4 धाव्यांच्या बरोबरीनं 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इट्स 27. येस, इट्स 27 रन्स ऑन द बोर्ड. येस, 27-28 हे प्रोनाउन्सिएशन अगदी सारखंच आहे. 27 धावा धावफलकावरती आलाय. 27. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय. 13.5ची सरासरी आतापर्यंत या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते आहे. पण प्रेक्षकांची संख्या लक्षणीय आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती रॉकीचा वापर केला गेलाय. 4 षटकांचा हा सामना आहे. मागे जर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये रॉकीनं 4थं षटक हाताळलं होतं आय थिंक. आणि यावेळेला 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 3रं षटक हाताळत आहेत. अगदी संगनायकाचं हे कॅल्क्युलेशन आहे. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 3रं षटक हे नेहमी सामन्याला कलाटणी देणारं षटक असतं आणि तेच महत्वाचं षटक हाताळण्यासाठी रॉकी यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट मारा करताय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. अगदी हातभर वळण घेणारा हा चेंडू होता. भुजकाळामध्ये पाडलं फलंदाजाला. परंतु पंचाने मात्र दुजोरा दिलाय की होय हा चेंडू स्क्वेअर आहे, अवांतर आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये का होईना आता धावा धावफलकावरती 28. यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय जेल. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अंश 11 खेरडे संघाला लागतोय हा दुसरा धक्का. इनॅट नंबर 3 क्षितिज या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आले होते. फारशी कामगिरी संघासाठी करू शकले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता क्षितिजचा, परंतु क्षितिजनं मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी योगदान नाहीये. 1 धावेचं योगदान दिलं. 2 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 1 या धावेवरती तो झेलबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. इथून एक्सेलरेट करावं लागेल. हे षटक तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये
13च्या सरासरीनं 27 धावा धाव फलकावरती आलेत. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये मात्र अवंताच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे, 1 विकेट देखील आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 निखिल माळी. निखिल माळी मैदानाच्या आतमध्ये खरं तर क्षेत्ररक्षणाची टेहाळणी करतोय, पाहणी करतोय. गोलंदाजाच्या गतीचा अचूक अंदाज तुम्हाला बांधावा लागेल. गतीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. कधी लोअर फुलटॉसचे चेंडू येत आहेत, कधी यॉर्क लेनचे चेंडू येत आहेत, कधी वाईड यॉर्करचा वापर होतोय. ही विविधता, हे गोलंदाजीमधलं मिश्रण आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि म्हणूनच संघनायकाचा जो सर्वाधिक विश्वास आहे ना, तो विश्वासाचा गोलंदाज म्हणून विकी स्वतःला सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. यावेळेला धावगतीचा जो वाढता आलेख होता, या आलेखाला मर्यादित ठेवण्याची सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. परंतु इथे चेंडू गॅदर होऊ शकला नाहीये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळाली आहे. इथे मात्र एकेरी धाव असायला हवी होती. तिथे 2 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 30 या धाव संख्येवरती. इट्स 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. स्ट्राईक चेंज झाली आहे. मोठा फटका फलंदाच्या बॅटमधून येणार का? या वेळेला भन्नाट वेग पाहायला मिळालाय, खांद्यांचा वापर देखील झालाय, गती पाहायला मिळाली आहे गोलंदाजीमध्ये. काही वेळेला गतीनं वेगानं चेंडू फेकले जातात. यॉर्क लेनचा चेंडू करण्यामध्ये काही वेळेला लोअर फुलटॉसचे चेंडू देखील झालेत. परंतु दैव बलवत्तर ठरलंय गोलंदाजाचं. याही वेळेला वेगवान, तेच तर राज, शरीराच्या दिशेने येणारा चेंडू होता. खरं तर थोडासा बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला, परंतु वेग इतका होता की चेंडू सरळ शरीरावरती येऊन आदळलाय. बॉडी लाईन अटॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. विविधता, व्हेरिएशन, सातत्यपूर्ण कामगिरी आणि या कामगिरीसाठी ओळखला जाणारा रॉकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना. धावा आहेत 30. चेंडू झाले त्या षटकातील 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 7 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रातील या ठिकाणी येणं बाकी आहे. आणि या 7 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार? कमीत कमी सांघिक अर्धशतक अपेक्षा जरूर केली जाते. पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जरूर जात आहे. परंतु शेवटचे 3 चेंडू कमालीचे पाहायला मिळालेत. रॉकीनं कमबॅक करवून दिले आपल्या संघाला. शेवटचे 3ही चेंडू फेकलेत निर्धाव आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 2 गडी बाद 30 धावा. सलामीला आलेले फलंदाज साजेश माळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समवेत मात्र निखिल माळी. मग खरं तर 5 चेंडूंचा सामना केलाय, 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तब्बल 17 धावांचं योगदान राहिलंय. परंतु हा खेळाडू तब्बल संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा राहिला. ही कुठेतरी दुर्वा 11 घरकुल संघासाठी जमेची बाजू ठरली. मागील सामन्याचा जर आपण विचार केला तर रंगतदार लढत जिंकून अगदी निसटता विजय संपादित केला होता घरकुल संघानं. परंतु आता 80-11 खेळणे संघ आहे. मी मगाशी देखील म्हटलं की या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. अनेक स्पर्धा आपल्या नावावर केलेला संघ आहे. प्रत्येक खेळाडू त्याच्या क्रिकेटिंग करिअरच्या गोल्डन टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खास करून साजेश. परंतु साजेशला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. यावेळेला एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरसावत असताना 31, 40 प्लस किंवा 45 प्लस धावा. खरं तर ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला अपेक्षा होती की पहिल्या 2 षटकांमध्ये 13.5च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्याच वेळेला अंदाज बांधला गेला होता की 50-55 हे लक्ष्य टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल की काय. परंतु ज्या पद्धतीनं रॉकीनं गोलंदाजी केली, कमालीचा कमबॅक राहिलं. खरं तर शेवटचे 3 चेंडू त्यानं निर्धाव फेकले. फलंदाजाच्या मानसिकतेवरती आघात करणारी ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि तिथून हे जे टार्गेट होतं ना, ते टार्गेट छोटं बनवण्याचा प्रयत्न हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुडले गेले, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहे जेलच्या खाली. चूक होणार नाहीये. आणखीन एक विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंडला तब्बल 7 चेंडू उभा राहिल्यानंतर मिळालेली संधी आणि त्या संधीचा मात्र परावर्तन करता आला नाहीये. फलंदाज बाद झालाय. साजेश या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन.
आणखीन एक विकेट गमावली गेली आहे. विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सुरुवात दमदार होती. नेहमीच या गोष्टीचा आपण उल्लेख करतो की सुरुवात प्रत्येक संघ दमदार मिळवतो, परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. सातत्यपूर्ण कामगिरी जर का तुम्ही करत राहाल तर तुमचा संघ यशस्वीतेच्या उंच शिखरावरती असेल, परंतु सातत्यपूर्ण कामगिरी करणं हे आव्हानात्मक असतं आणि ते आव्हान इथे मात्र पेलावला जाणार का? कारण अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. जसं घरकुल संघानं सामन्यामध्ये कमबॅक करणारे 3 चेंडू आपण पाहिले, तसंच या ठिकाणी उर्वरित हे जे 3 चेंडू असतील, खरं तर शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंवरती जर का फलंदाज आक्रमक पाहायला मिळाले तर इथून देखील सामन्यामध्ये चांगली धावसंख्या किंबहुना एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली जाऊ शकते. पहा पंचांचा इशारा येतोय, इट्स अ डेड बॉल. गोलंदाजानं थोडीशी पावलं लडखडली, त्यानंतर त्याने थांबणं पसंत केलं. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत. जज केला जातोय. चेंडू कंप्लीट होतोय. झेल. आणखीन एक सफलता. विकेट. बॅक टू बॅक दुसरी सफलता. फलंदाज विनोद माळी बॅक टू द पॅव्हिलियन. साजेश बाद झालेत. अक्षय बाद झालेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मात्र क्षितिज बाद झालेत आणि त्या पाठोपाठ जर पाहिलं तर नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलेला इनॅट नंबर 5 विनोद धाव फलकावरती 32 धावा 32. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 32 धाव फलकावरती आहेत. गोलंदाजी नियंत्रित राहिली आहे. गोलंदाजी धारदार राहिली आहे घरकुल संघाची, परंतु सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे मागील सामन्यामध्ये त्यांची ढिपळलेली फलंदाजी. आता त्या फलंदाजीला आपला दमखम दाखवावा लागेल, कारण आपण नेहमी म्हणतो की फलंदाज तुम्हाला सामना जिंकवून देतात. स्पर्धा जर का तुम्हाला जिंकायची असेल ना तर तुम्हाला गोलंदाज हे त्या तोडीची तुमच्या गोलंदाजीच्या युनिटमध्ये असणं गरजेचं आहे. ती गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली आहे. 80-11 खेरडे संघानं पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यानंतर अवघ्या 4 धावा अर्थातच 5 धावा धावफलकावरती आल्यात आणि त्याकरता आघाडीचे जवळपास 4 फलंदाज गमावले गेले. ही धमक आहे, ही गोलंदाजीमधली ताकद आहे आणि ती ताकद मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु अजूनही 2 चेंडू आहेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लॉरियस अनसर्टनिटीज आपण नेहमी म्हणतो. इथून देखील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके सामन्यामध्ये डिफरन्स क्रिएट करू शकतात. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा मानस होता. खरं तर शफल अक्रॉस द लाईन ज्यावेळेला तुम्ही खेळाल त्यावेळेला तुमची एक्झॅक्टली लेग स्टिक कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे आणि गोलंदाजानं मात्र त्याच ब्रॅकेटमध्ये गोलंदाजी केली. अगदी लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू. पंच दुजोरा देत आहेत की हा डाव्या एष्टीच्या वरून जाणारा चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता. एक येणारा निर्धाव चेंडू आघात करतोय फलंदाजीवरती. इथे मोठा फटका फसलाय. अगदी बॅटीचा लीडिंग एज. आणखीन एक दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या 12 चेंडूंमध्ये धावा आल्या 27. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5. लक्ष उभारलं गेलं पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर. 32 धावा धावफलकावरती आणि लक्ष उभारलं गेलं ते अर्थातच घरकुल संघासमोर 33 धावांचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. अतिशय शांत वातावरण. क्रिकेट एन्जॉय करतायत. आज कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. क्रीडा रसिक देखील आता क्रिकेटला महत्त्व देत आहेत आणि एकूणच जर पाहिलं ना तर क्रिकेट एन्जॉय करतानाची ही शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण यानंतर या आपल्या घरच्या मैदानावरती परफॉर्म करताना आपल्याला पेंदर संघ देखील पाहायला मिळणार आहे, जो सातत्यानं या मैदानावरती अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चला विनंती असेल, शिरडोन संघाचे संघनायक, आय थिंक संपूर्ण संघ इथे उपलब्ध आहे. शिरडोन संघनायक आपण यायचं आणि त्याचबरोबर JCC पेंदर संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी टॉस करता पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि त्या टॉस करता संघनायक मात्र तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय मंगेशजी नेरुळकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. हॅलो
चला पेंदर संघाचा संघनायक आणि शिरडोन संघाचा संघनायक आपण लगेच या टॉस साठी आमचे पाहुणे या गावचे फिल्म स्टार उपेंद्र भोईर हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे प्रवीण भोईर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंगेश नेरुळकर देखील आलेले आहेत बघा. तसे आमचे ऋष्य नांगरे संदीप भोईर सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. चला शिरडोनचे कॅप्टन येतात. चला पेंदरचे कॅप्टन. चला पंकज सुजित. चला नितीन या. मंगेश नेरुळकर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. चार वर. चला मंगेश नेरुळकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. यस. तर पेंदर संघाने टॉस जिंकला. नितीन निर्णय आणि लगेच यानंतर तुम्हाला सामना सुरू करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी एकूणच पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच शिवतेज मित्रमंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ. तर आमचे सुनील नेरुळकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. तसे आमचे केशव भोईर सुनील नेरुळकर यांच्या वतीने आम्हाला एक सायकल पुरस्कृत केलेले आहे. त्यांचा आभार. तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 तिसऱ्या जरींचा खेळ पहिल्या खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय आणि इथे मात्र दमखम दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न. फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. सामन्यामध्ये रंगत कायम राहणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 27, नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 4 गडी बाद 5 धावा धावफलकावरती आल्या आणि तिथून या सामन्याचा जर आपण विचार केला तर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली. मी थोडासा थांबतोय मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या सामन्याचा उत्तरार्ध जसा या ठिकाणी सुरू झालाय. मायक्रोफोन वरती होतोय बदल. दीपकजी पाटील सर पळसपै. हॅलो हॅलो. तर भूपेंद्र भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2501 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला. त्याबद्दल त्यांचा आभार. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र अपील पाहायला मिळते आणि अपील उचलून धरले की नाही पाहूया. पंच थोडीशी खातरजमा करतात. एकमेकांशी सल्ला मसलत केली जाते. बऱ्याच वेळेला इकडे बॅटला चाटून गेलाय, शरीराला चाटून गेलाय हे चेक केलं जातं. कधी कधी क्षेत्ररक्षक वेगानं खरं तर जोरानं अपील करत असतात, ओरडून अपील करत असतात आणि तो दबाव मात्र यस अंपायर बाद नसल्याचा निर्वाळा दिला. इकडे मात्र पास न, त्यामुळे इकडे परतावं लागेल. सॉफ्ट सिग्नल त्यांनी आउट दिलेला आहे, परंतु पाहूया आपण. तर सुनील नेरुळकर आमच्या इथे उपस्थित झालेले. त्यांनी सायकल आम्हाला पुरस्कृत केलेले आहे आणि सुनील नेरुळकर हे आमचे उत्तम भोईर यांचे साडू भाई आहेत. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला फलंदाज बाद आहे. खातरजमा झालेली आहे. 12th मॅनला सुद्धा दाखवण्यात आलंय आणि इकडे मात्र पहिला धक्का लागलाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहूया अंश 11 केरडे संघानं धावा जमा केल्या त्या
32 धाबा आणि 33 धाबांचं. पाठीमागचा सामना 39चा सुद्धा बाबंजेचा आपण पाहिला होता, शेवटपर्यंत आला होता जवळजवळ. इकडे सुद्धा धाबा थोड्याशा कमी झाल्यात. आजच्या रात्रीमधल्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये सुरुवात जेव्हा झाली होती शिरडोनच्या मॅचनं 81 धाबा ठोकल्या होत्या. त्यानंतरच्या पुढच्या मॅचमध्ये घरच्या मैदानावर खेळताना पेंदर संघानं 79 ठोकल्या होत्या. दोन्ही मॅचमध्ये 80चा टार्गेट जवळजवळ होतं. त्यानंतरच्या मॅचेस अचानकपणे खरं तर ही खेळपट्टी कशी बदलली हा सुद्धा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांना पडला असेल. पाठीमागचा 39 हा सामना सुद्धा आपण पाहतोय 33चा, आणि त्याचमुळे कुठेतरी थोडीशी शंका आता मात्र अनेक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये सुद्धा हेच प्रश्नांनी सरबत्ती करत असतील. हे वादळ आता मात्र प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये असेल. पाहूया नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळचा स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्या ठिकाणी सिंगल मिळेल. क्षितिज आहेत एकेरी धाबेच्या बरोबरीनं. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावर. कारण पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर संदीप जाधव मागच्या सामन्याचा हिरो ज्यानं चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं, परंतु लगेचच पुढच्याच बॉलवर अभिषेकनं त्याला चेलबाद केलं आणि यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना तेजसनं खातं उघडलंय. चंदू घाडगेनं सुद्धा चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये, त्यामुळे एका बाजूला मात्र राहावं लागेल. कारण समोरचा संघ जो आहे ना अंशिलेवन केरणे, गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमची. इकडे मात्र थोडासा फिरून खेळला हा स्ट्रोक. पाठीमागे फिल्डर नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता कलात्मक फटका. घाडगेच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. अंश इलेव्हन केरणे संघ बऱ्याच वेळेला खरं तर या संघानं गोलंदाजी मधून सामने डिफेंड केलेत. अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आपल्या भेदकतेनं गोलंदाजीतल्या. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा कॅप शोधले. फुल टॉस बनवलाय आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता आणखीन एक चौकार येतोय. आणि पहिल्या चोरमध्ये खरं तर हवा काढले असंच म्हणावं लागेल. 3 चौकार आलेत पहिल्या 5 बॉलमध्ये. दडपण टाकायचं होतं अभिषेक माळीला, ते करता आलेलं नाहीये. इकडे मात्र चुकीचा चेंडू काय पडला त्याच्यावर सुद्धा 4 मिळाल्या. चंदू घाडगेच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत आणि स्कोर कार्डवर लागलेत त्या 13 धावा. आज अंश इलेव्हन केरणे संघाने नाराज केलं बॅटिंग न खास करून. अभिषेक सुद्धा थोडासा निष्प्रभ ठरलाय आज त्याचा मारा. इकडे सुद्धा चांगला फटका. मिड ऑन क्लिअर केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी थांबेल आणि धाव फलकावर 1 गडी बाद. 15 धाबा. दमदार सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या धाबा वाचवायच्या 33 करण्यापासून आणि पहिल्या चोरमध्ये अभिषेकने थोडीशी निराशा केली. आज अफगाणिस्ताननं सुद्धा खरं तर मोठा उलटफेर केलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बलाढ्य इंग्लंड टीमला पराभूत केलाय. सगळ्यात मोठा उलटफेर आहे. 177 धावांची खरं तर वैयक्तिक आज खेळी पाहायला मिळाली होती. 325चा स्कोर होता अफगाणिस्तानचा. धावा करू शकलेला नाही इंग्लंड. त्यामुळे एक मोठा संघ त्या स्पर्धेमधून बाहेर केला. आणि क्रिकेटमध्ये हे सातत्याने घडत असतं. बऱ्याच वेळेला अनेक मोठ्या संघांना खरं तर पराभवाचे धक्के मिळत असतात. आणि इथे मात्र पाहूया क्षितिज आलाय. यावेळेस मात्र सुंदर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग स्ट्रोक होता. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा जरूर वाट पाहू आपण. 4 रन 4 धाबा चौकार. नेहमीच खरं तर अंश इलेव्हन केरणे संघ गोलंदाजी मधला दादा संघ खरं तर आहे. अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या जवळून. या गोलंदाजांनी जिंकून दिलेल्या आहेत. परंतु आज बॅटिंग झालेली नाहीये.
आणि त्याचमुळे इकडे मात्र धाबा वाचवणं नाकी नवालय खरं तर या संघाच्या. हा चेंडू आपण पाहूया सरळ विकेट किपरच्या दिशेने जात असताना डॉट बॉल आलाय. पाठीमागचा सामना जर पाहिला असेल वामनजे संघ सुरुवातीपासूनच गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली होती. 39 साठी सुद्धा सामना शेवटच्या ओव्हरला 6 बॉल 9 आणला होता. एक फुल टॉस बॉलनं त्यांचा घात झाला होता, परंतु फाईट मात्र चांगली दिली होती. इकडे सुद्धा तेच खरं तर अपेक्षित होतं. हलक्या हातानं यावेळेस मात्र बडॉनकडे ढकलला हा चेंडू. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पोहोचला, तोपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जात आहे. पंचांनी सांगितलं इथे आपण चेक करूयात. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. थ्रो तर डायरेक्ट यष्टांवर बसलाय जरूर. नॉट आउट इज अ कॉल. एकवीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 12 धावांची गरज आहे. गलीमध्ये हा बॉल चाललाय, तिथे सुद्धा क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. त्यामुळे हळूहळू इकडे मात्र विजयाकडे वाटचाल करतोय सध्याच्या घडीला टीम घरकुल. यावेळेस मात्र हुक केलाय, बॉलला पाठवले लॉंग लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. एक टप्प्याने बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि आणखीन एक चौकार येत असताना आता मात्र मित्रमंडळी या मॅच मध्ये मात्र बलाढ्य स्थितीमध्ये दाखल होत असताना सचिन टिके यांचा घरकुल संघ पाहायला मिळतोय. समोर अंश लेमन किरणे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रोजच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना दिसतो, परंतु क्रिकेट आहे, आज परफॉर्मन्स झालेला नाहीये. अनेक सामने खरं तर बऱ्याच वेळेला आम्ही उल्लेख करत असतो. एकदा तर या संघानं 12 बॉलमध्ये 8 धावा समोरच्या संघाला पाहिजे होत्या. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आय थिंक ती. अभिषेक माळीनं 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला फक्त एकच धाव दिली होती 2 ओव्हर्समध्ये. इकडे पहा मिसफिल्ड वर मिसफिल्ड. आज खराब क्रिकेट खेळलाय केरणे संघ, हे होतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे समोर अंबार्स रन किती आहेत या सांगा फक्त. 3 आहेत, 2 आहेत, 3. येस, चला 3 धावा आहेत. तर आमचे स्वप्नील भोईर पेंदर इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. स्वप्नील भोईर. तर जो जिंकेल त्याने कुठेही जायचं नाही याची नोंद आपण घ्या. विजेता संघ आपण कुठेही जायचं नाहीये. चिंद्रनला सुद्धा केरणे संघाचा खेळ फार चांगला झालाय. अनेक स्पर्धांमध्ये रोजच खरं तर या संघाचा खेळ चांगलाच होत असतो, परंतु आज घरकुल संघानं मात्र चांगलीच नाकीनं वाढले या संघाच्या. इकडे धाबा करायच्या त्या मॅच मध्ये 4. तर त्या मॅचचा उल्लेख करत होतो खरं तर मी. आय थिंक मॅच होती खेरडे विरुद्ध विहिगर. 2 ओव्हर्समध्ये खरं तर खेरणे संघाच्या 8 धावा झाल्या होत्या आय थिंक, आणि समोरच्या संघाला 9 धावा. सगळ्यांना वाटलं होतं की या 9 धावा सहज होतील, परंतु केरणे संघानं अभिषेक माळीनं पहिलं षटक टाकलं होतं आणि 6 बॉलमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आय थिंक साजेश माळी गोलंदाज होता, त्यानं सुद्धा 2-3 विकेट घेताना फक्त 3-4 धावा दिल्या होत्या आणि एकच धाव झाली होती विहिगर संघाची. 9 गडी बाद झाले होते त्या मॅच मध्ये. मोठा रेकॉर्ड्स आहेत खरं तर या संघाच्या. अनेक वेळेला गोलंदाजी पाहत असतो आपण. आज खरं तर फलंदाजांनी निराशा केली, परंतु त्याचं क्रेडिट द्यावं लागेल घरकुलला. ज्या पद्धतीनं बॉलिंग अटॅक शेवटच्या 2 ओव्हर रॉकी आणि तेजसनं जी बॉलिंग केले ना, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 येऊन सुद्धा खरं तर ती बढत निर्माण करता आली नाही अंश इलेव्हन किरणेला. अक्षयचा हा फटका पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे डॉट निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता.
त्याचमुळे कदाचित असं वाटत होतं सुरुवातीला 33चा सामना सुद्धा अंश 11 केरळ संघ बनवतील, कारण लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करण्यामध्ये खरं तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाहीये. परंतु सुरुवातच धूमधडाक्यामध्ये झाली. शॉट होता, एज लागले, बॉल पाठीमागे, लॉंग स्टॉप निघाला, चेंडू सीमा पार. 4 धाब्याने मात्र हा सामना जिंकलाय तो टीम घरकुल. अभिनंदन टीम घरकुल. हार्ड लक अंश 11 केरळे. स्पर्धेमधून जरूर बाद होईल अंश 11 केरळे, परंतु घरकुल संघाने मात्र काय उत्तम खेळ केलाय. या स्पर्धेमध्ये दोनही सामने खरं तर त्यांनी जिंकलेत आणि विशेष कामगिरी आहे सचिन टिके यांच्या संघाची. अभिनंदन अभिनंदन घरकुल संघ. आज उत्तम खेळ झालाय या संघाचा आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. एक षटक टाकताना फक्त 2 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले आणि बॅटिंग करताना सुद्धा चांगल्या धावा जमा केल्यात. तेजस साळवे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.